मुंबई नाशिक महामार्गावर खड्ड्यांमुळे ठाणे अग्निशमन दलातील TDRF जवान विकास गोरे यांचा मृत्यू झाला। याच प्रकरणी आता पोलिसांचा असंवेदनशीलपणा समोर आलाय। तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या कुटुंबियांना पोलिसांनी अजब सवाल केला। तुमच्या मुलाला खड्डा दिसला नाही का असा प्रश्न पीडित गोरे कुटुंबालाच विचारण्यात आला आणि त्यावरून पोलिसांविरोधात आता संताप व्यक्त होतोय। पाहूयात। तक्रार घेण्यात टाळाटाळ करीत होते की आम्ही ठेकेदाराच्या विरुद्ध तक्रार द्यायला गेलो तर ते बोलते मुलाची चुकी असेल। असं कसं मुलाची चुकी? कुठल्या अधिकारी अंमलदार यांनी काही चुकीचं वक्तव्य केलं असेल तर त्याविषयी आपण चौकशी करून त्यामध्ये कारवाई करू। पोलिसांकडून जर का असं वक्तव्य केले गेलेलं असेल तर नक्कीच त्यांच्यावरती योग्य ती कारवाई केली जाईल। खड्ड्यांमुळे राज्यभरात होणारे अपघात आणि अपघातांमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या घटना दिवसेंदिवस वाढतच असल्याचं पाहायला मिळत आहे। नाशिक चाकण नंतर आता शहापूरमध्ये ठाणे अग्निशमन दलातील TDRF जवान विकास गोरे यांचा खड्ड्यांमुळे मृत्यू झालाय। मुंबई नाशिक महामार्गावर खड्ड्यात दुचाकी आदळून अपघात झाला आणि त्यातच विकास गोरे यांचा मृत्यू झालाय। मात्र याच प्रकरणी आता पोलिसांचा असंवेदनशीलपणा समोर आला। तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या कुटुंबियांना पोलिसांनी अजब सवाल केला। तुमच्या मुलाला खड्डा दिसला नाही का असा प्रश्न पीडित गोरे कुटुंबाला विचारण्यात आला। यावेळी ठेकेदारावर गुन्हा का नाही असा प्रश्न पीडित कुटुंबानं विचारला। पोलीस स्टेशनला गेलतो, तिथले पोलीस PI कदम सिनियर पोलीस आहेत, ते म्हणतात का मुलाची चुकी असेल, त्याला खड्डा दिसला नाही का। ते तक्रार घेण्यात टाळाटाळ करीत होते की आम्ही ठेकेदाराच्या विरुद्ध तक्रार द्यायला गेलो तर ते बोलते मुलाची चुकी असेल। असं कसं मुलाची चुकी? पोलिसांनी पीडित कुटुंबाला हा संवेदनशील प्रश्न विचारताना मयत विकास गोरे यांच्या या पितृछत्र हरपलेल्या चिमुकल्या जुळ्या लेकी आणि त्यांच्या कुटुंबावर कोसळलेल्या दुःखाचा डोंगर याचा तरी विचार करायला हवा होता। मात्र पोलिसांनीच ठेकेदार धार्जिनी भूमिका घेत पीडित कुटुंबालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केल्यानं संताप व्यक्त करण्यात येतोय। तर प्रशासनाने पीडित कुटुंबाला आर्थिक मदत करण्याची मागणी आता नातेवाईकांकडून करण्यात आली। प्रशासनामुळे जीव गेला, अशी वेळ कोणावर यावा नाही म्हणून त्याही काहीतरी करावे, खड्डे बिड्डे आणि हे करावे आणि या मुलींच्या भविष्यासाठी काहीतरी करा, बस एवढंच सांगायचं आहे। छोट्या मुलीच आहेत दोघे आणि ज्यासाठी तरी किती एकटी काय वाढविल त्यांना प्रशासनाने काहीतरी करावा। दरम्यान पोलिसांनी पीडित कुटुंबाला दिलेल्या असंवेदनशील वागणुकीनंतर झी24 तासने या विरोधात आवाज उठवला। पोलिसांच्या असंवेदनशील वर्तनावर झी24 तासने सवाल उपस्थित केल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली आणि संबंधित पोलिसाची चौकशी करून कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही शहापूर पोलिसांनी दिली। प्रत्यक्ष जे मयत आहेत त्यामध्ये विकास गोरे यांचे भाऊ यांच्याशी पण बोललेलो आहे। त्यांचे नातेवाईक पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित होते, त्यांच्याशी सुद्धा चर्चा केलेली आहे। त्यांना सुद्धा कायदेशीर सर्व प्रक्रिया समजावून सांगितलेली आहे। त्यामध्ये ADR दाखल आहे। ज्यावेळेस ते पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित होते त्यावेळेस त्यांनी अशी काही तक्रार केलेली नाही। जर अशी काही घटना घडलेली असतील की कुठल्या अधिकारी अंमलदार यांनी काही चुकीचं वक्तव्य केलं असेल तर त्याविषयी आपण चौकशी करून त्यामध्ये कारवाई करू। तर पोलिसांनी असं बोलणं चुकीचं आहे, चौकशी करून कारवाई केली जाईल असं आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिलं। अशा पद्धतीने वक्तव्य करणे अत्यंत चुकीचं आहे। एका जवानाचा असा दुर्दैवी अंत होणं हे अपेक्षित नाही आणि पोलिसांकडून जर का असं वक्तव्य केले गेलेलं असेल तर नक्कीच त्यांच्यावरती योग्य ती कारवाई केली जाईल। सर्वसामान्य माणूस न्यायासाठी पोलीस ठाण्याची पायरी चढत असतो, तिथे त्याला न्याय मिळेल अशी त्याची भाबडी आशा असते। मात्र शहापूरमध्ये या उलट घडल्याचं पाहायला मिळालं। कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याऐवजी पीडित कुटुंबालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून प्रश्न विचारण्यात आला। आता संबंधित पोलिसावर चौकशी करून कारवाई करण्याची ग्वाही थेट गृहराज्यमंत्र्यांनीच दिली। त्यामुळे इथून पुढे तरी इतर पोलीस पीडितांशी संवेदनशीलपणे वागतील अशी अपेक्षा करूया। उमेश जाधव, झी24 तास, शहापूर।